गांधी सप्ताहाच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागानं नाशिकमध्ये मोठी कारवाई करत परराज्यातील विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले। या कारवाईत एकूण 11,55,880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्याचबरोबर 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य भरारी पथक मुंबई आणि राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे। 5 ऑक्टोबर 2025 रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक यांच्या पथकानं गरवारे कंपनीच्या गेटसमोर मुंबई आग्रा रोडलगत अंबड शिवार नाशिक इथे सापळा रचून पिकअप वाहन क्रमांक GJ06BT 0281 अडवले। तपासादरम्यान या वाहनातून दादरा नगर हवेली, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विक्रीसाठी मान्यता असलेले पण महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित विदेशी मद्याचे विविध ब्रँड ज्यात रॉयल चॅलेंज विस्की, रॉयल स्टॅग विस्की, ऑल सीझन विस्की, आयकॉनिक व्हाईट विस्की, 8 PM विस्की यांचे 750 मिली आणि 180 मिली क्षमतेचे एकूण 55 बॉक्स जप्त केले। या कारवाईत प्रदीप प्रेम बहादूर सिंग वय वर्ष 36 राहणार ओमनगर नाला सोपारा तालुका वसई जिल्हा पालघर, सूर्यप्रकाश ओमप्रकाश विश्वकर्मा वय वर्ष 35 राहणार इलाहाबाद सध्या राहणार नाला सोपारा यांना ताब्यात घेण्यात आलंय। ही कारवाई निरीक्षक RJ पाटील राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक रियाज खान, विजयकुमार थोरात, दुय्यम निरीक्षक धीरज जाधव, गणपत अहिरराव, प्रवीण वाघ, रुपेश चव्हाण यांच्या पथकानं यशस्वीपणे पार पाडली आहे। संविधान न्यूज मुबीन सय्यद, नाशिक। गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही अवैध मद्यांवरती कारवाई करत आहोत। गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ 2.25 कोटीचा अवैधरित्या मद्य वाहतूक करताना एक कंटेनर पकडला होता। त्यानंतर 2च दिवसांनी आम्ही ही कारवाई केलेली आहे। हा मुद्देमाल आम्हाला गरवारी फाटा इथं सापडला। वाहनांची तपासणी केली असता मिळून आला। सदरमध्ये 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण 11,55,880 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सर, कुठून कुठे मुद्देमाल दमनमधून आलेला होता। आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत। सदर कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 आणि 108 अंतर्गत करण्यात आलेली आहे।